Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। काल महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आणि ती म्हणजे महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा आपण युतीसोबतच राहणार असल्याचं म्हटलेलं आहे। महादेव जानकर हे काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले। तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि या तिघांच्या समवेत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर बाहेर येत सुनील तटकरे आणि महादेव जानकर यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये महादेव जानकर हे महायुतीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्याचबरोबर महादेव जानकर यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांना महायुतीकडनं एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आता ती कुठली जागा मिळते याच्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये, परंतु जशी माहिती समोर येते त्याप्रमाणे परभणीची जागा ही कदाचित महादेव जानकर यांना दिली जाऊ शकते। अर्थात सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलं की आता महादेव जानकर आल्यामुळे महायुती अजूनही मजबूत झालेली आहे आणि त्यांना आम्ही एक जागा देण्याचा सांगितलं सुद्धा आहे। आपण पाहिलं तर याआधी सुद्धा महादेव जानकर यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। काही दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत होते। शरद पवारांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही माढ्यातनं महादेव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा महादेव जानकर हे महाविकास आघाडीमध्ये यावे यासाठी प्रयत्नशील होते, याच्याबाबत सुतोवाच देखील करत होते। हे सगळं सुरू असताना म्हणजे एकीकडे महादेव जानकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत असताना, शरद पवारांशी चर्चा करत असताना काल ते अचानक मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईमध्ये ते थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाले आणि वर्षा बंगल्यावर जिथे सुरुवातीलाच म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू होती, त्या बैठकीमध्ये सहभागी झाले आणि त्या बैठकीनंतर अचानकपणे ते आता महायुतीसोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांचं सुद्धा आभार मानलेले आहेत, अभिनंदन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि शरद पवारांना एक प्रकारे त्यांनी राजकारणातलं गुरु सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे महादेव जानकर यांनी नेमकं ही भूमिका का बदलली असा सगळा प्रश्न पडला होता, परंतु महादेव जानकर यांच्या एंट्रीने नेमका कोणाला फायदा होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महादेव जानकर यांच्या एंट्रीने अजित पवारांनी बारामती कशी सेफ केली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की महादेव जानकर हे आता महायुतीसोबत राहणार आहेत आणि त्यांना एक जागा देण्याचा जो वादा आहे तो महायुतीकडनं करण्यात आलेला आहे। आता त्यांना कदाचित जादा ही परभणीची जागा दिली जाऊ शकते आणि तिथनं त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं देखील जाऊ शकतं। परंतु महादेव जानकर यांच्या एंट्रीने किंवा ते एकत्र आल्यामुळे नेमका फायदा काय होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण गेल्या अनेक काळापासून महादेव जानकर हे भाजपवर टीका करत होते। भाजप हा छोट्या छोट्या पक्षांना संपवतो असं देखील ते म्हणत होते। त्यामुळे महादेव जानकर हे महायुतीतनं बाहेर पडतील किंवा ते त्यांचा वेगळा निर्णय घेतील असं म्हटलं जात होतं। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच्या बैठका असतील, भेटी असतील, शरद पवारांसोबतच्या त्यांच्या भेटी असतील, याच्यामुळे ते महाविकास आघाडीकडनंच निवडणूक लढवतील असं सुद्धा म्हटलं जात होतं, परंतु अखेर त्यांनी आता महायुतीचाच पर्याय निवडलेला आहे। आता महादेव जानकर आल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये महायुतीला फायदा होणार आहे, खास करून अजित पवार गटाला, अजित पवारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ते पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल आणि ते पाहण्यासाठी आपल्याला बारामतीची निवडणूक पाहावी लागेल, जिथे महादेव जानकर यांनी 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती, तिथनं निवडणूक लढवली होती। महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत, एक मोठा वर्ग त्यांच्यासोबत आहे, मोठा धनगर समाज हा त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळेच त्यांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। म्हणूनच महादेव जानकर हे कोणासोबत राहतात हे पाहणं देखील अनेक वेळा महत्त्वाचं असतं। आपण 2014च्या निवडणुकीचा उल्लेख केला। 2014 मध्ये सुप्रिया सुळे या बारामतीमधनं निवडणूक लढवत होत्या, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात महादेव जानकर हे उभे ठाकले होते। महादेव जानकर यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये 4,51,843 इतकी मतं घेतली होती आणि सुप्रिया सुळे यांनी 5,21,562 इतकी मतं घेतली होती। आपण जर या मतांचा डिफरन्स बघितला, फरक बघितला तर तो फक्त 69,719 इतकाच फरक होता आणि त्यावेळेस महादेव जानकर हे खरं तर त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता, परंतु ते भाजपच्या चिन्हावर लढले नव्हते असं म्हटलं जातं। तर महादेव जानकर हे भाजपच्या चिन्हावर लढले असते तर ते कदाचित बारामतीमधनं 2014लाच निवडून देखील आले असते। आता महादेव जानकरांना इतकी मतं पडण्यामागचा नेमका फॅक्टर कुठला होता तर तो होता धनगर समाजाची मतं। म्हणजे आपण जर बारामती या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्याच्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि याच्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर हे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत जे बारामतीच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येतात, याच्यामध्ये धनगर जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे। जसं आपल्याला माहिती मिळते की आपल्या बारामतीच्या प्रतिनिधींनी माहिती दिली त्याच्याप्रमाणे बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल
4 ते 4.5 लाख इतकी मतं ही धनगर समाजाची आहे. त्यामुळे धनगर समाज कोणाच्या मागे उभे राहतो याच्यावरनं बारामतीतलं राजकारण हे खूप महत्त्वाचं ठरतं किंवा बारामतीतला जो निकाल आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे 4 ते 4.5 लाख मतं असल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव हा निवडणुकीमध्ये पडत असतो. आता जसं मी म्हटलं की महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. 2014ला सुद्धा त्यांनी तिथनं निवडणूक लढवली होती. मोठा त्यांना जनसमुदाय त्यांच्या मागे बारामतीमध्ये आहे, मोठा जनादर त्यांना बारामतीमध्ये आहे. आणि आपण ज्या 4 विधानसभा सीट्सचा आपण विचार केला किंवा त्याच्याबद्दल बोलू, तिथे सुद्धा धनगर मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महादेव जानकर सोबत आल्याने आता जी धनगर मतं आहेत किंवा धनगर समाजाची मतं आहेत, जो त्यांना मिळणारा पाठिंबा आहे तो आता अजित पवारांच्या सोबत येण्याची शक्यता अधिक बळावलेली आहे. जसं आपल्याला माहिती मिळाली की अनेक बारामतीतल्या संस्था असतील, त्याच्यावर धनगर समाजाचे नेते आहेत आणि ते सगळे नेते अजित पवारांना सपोर्ट करतात, अजित पवारांच्या बाजूला आहेत. आणि त्यामुळे जर आता महादेव जानकर सुद्धा महायुतीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी तिथे प्रचार केला तर अर्थातच त्याचा फायदा हा अजित पवारांना आणि सुनेत्रा पवार या बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता हे होण्यामागचं राजकारण सुद्धा आपल्याला पाहायला लागेल, कारण गेल्या काही काळापासून विजय शिवतारे हे अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. ते तिथनं निवडणूक लढवणार असल्याचं ते बोलत आहेत. ते म्हणतात की मला जनाधार आहे आणि मी अजित पवारांना पराभूत करणार आहे असं त्यांनी चंक बांधलेला आहे. त्यासाठी ते रोज रोज नवीन स्टेटमेंट सुद्धा करतायत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घातली, परंतु समजूत घातली असली तरी सुद्धा विजय शिवतारे हे बारामतीतनं निवडणूक लढवायला तयार आहेत. तिकडे दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचा आणि अजित पवारांचा वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा समजूत घालण्यात येते आहे. तिकडे संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार, त्यांचा आणि अजित पवारांचा वाद आहे. त्यामुळे जर बारामतीमध्ये हे जे सगळे जे अजित पवारांचे जुने विरोधक आहेत ते जर एकत्र आले किंवा त्यांनी अजित पवारांच्या विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका हा सुनेत्रा पवारांना बसला असता आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसू शकला असता. आणि आता महादेव जानकर आल्यामुळे आणि त्यांच्या येण्यामुळे जो तिथला मतदार आहे, धनगर मतदार आहे, तो आता अजित पवारांसोबत येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. आणि दुसरीकडे म्हाडामध्ये सुद्धा महादेव जानकर यांची मदत होऊ शकते. म्हाडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर धनगर मतदान आहे आणि जर आपल्यासोबत जर महादेव जानकर आले तर म्हाड्यामध्ये सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होणार आहे. पण याच 2 मतदारसंघ नाही तर इतर जे मतदारसंघ आहेत, अहमदनगर असेल किंवा इतर पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत, तिथे सुद्धा महादेव जानकर एकत्र आल्यामुळे जी धनगर मतं आहेत किंवा त्यांना मिळालेला जनाधार आहे तो सुद्धा महायुतीसोबत राहणार आहे, त्याचा पाठिंबा मिळणार आहे. आणि म्हणूनच अजित पवारांनी एक प्रकारे किंवा महादेव जानकर हे महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे, महायुतीसोबत ते आल्यामुळे एक प्रकारे आता हा शरद पवारांना धक्का आहे, परंतु त्याचबरोबर अजित पवारांना तो मोठा एक आपण म्हणू शकतो की प्रॉफिट आहे, फायदा आहे. आणि त्याचा फायदा त्यांना या येत्या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला कदाचित दिसून येऊ शकतो. आता अर्थात जो धनगर मतदान आहे ते आता महादेव जानकरांच्या मागे उभं राहतं का आणि एक गठ्ठा मतदान हे महादेव जानकर सांगतील त्या पक्षाला करतं का ते शरद पवारांच्या बाजूला उभे राहतात, धनगर मतांमध्ये काही विभाजन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच्यावरच बारामतीचा निकालसुद्धा तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे. महादेव जानकरांच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? बारामतीमध्ये नेमकं काय चित्र असू शकतं? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.